2 वर्षांची शिक्षा झाल्यामुळे माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द होण्याची शक्यता. शिक्षेला हायकोर्टात स्थगिती मिळाली नाही तर कोकाटेंचं पद धोक्यात. अंजली दमानियांनंतर भाजप आमदार सुरेश धसांकडून धनंजय मुंडेंवर आरोप. अधिकाऱ्यांची मागणी नसताना नॅनो युरिया नॅनो डीएपीच्या खरेदीचा प्रस्ताव. राजीनामा देण्याची मागणी. शेतकरी बळकटीकरण योजनेसाठी दुसरा 200 कोटींचा GR कोणत्या आधारे काढला असा सवाल उपस्थित. माझ्याच्या आधी एक्सक्लुझिव्ह कागदपत्र. दमानिया आणि कुंभारांच्या दाव्याला पुष्टी. अंजली दमानिया यांनी अर्धवट कागदपत्रांच्या आधारे केलेले आरोप पूर्णपणे खोटे. धनंजय मुंडेंच्या कार्यालयाचं स्पष्टीकरण. जाणीवपूर्वक बदनामी केल्याप्रकरणी दमानियांविरोधात फौजदारी याचिका दाखल करणार. आरोपांच्या भोवऱ्यात अडकलेल्या धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराचं निदान. 2 मिनिटंही नीट बोलणं मुश्किल. ट्विट करत स्वतः दिली माहिती. परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणी तपासाला वेग. विशेष पथकाकडून 50हून अधिक जणांची चौकशी. साक्षीदारांसह प्रत्यक्षदर्शींचीही चौकशी. मी आता धक्का पुरुष झालोय. फोडाफोडीच्या राजकारणावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. आता एकदाच धक्का देणार. ठाकरेंचा शिंदे नाटोला. संजय राऊत शरद पवार दिल्लीतल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये एकाच मंचावर. शिंदेंच्या पुरस्कारावरून राऊतांनी केलेल्या टीकेनंतर दोघेही प्रथमच एकत्र. जितेंद्र आव्हाडांचे निकटवर्तीय अभिजित पवार पुन्हा शरद पवारांच्या पक्षात. 2च दिवसांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये केला होता प्रवेश. लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकारचे नवे निकष. दरवर्षी जूनमध्ये ई-केवायसी करून हयातीचा दाखला जोडावा लागणार. पात्र महिलांनाच लाभ मिळण्यासाठी कठोर पावलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी. गोरेगाव जे मार्ग पोलीस ठाण्याला धमकीचा ईमेल. शिंदेंची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी. एकनाथ शिंदेंनी मंजुरी दिलेल्या 900 कोटींच्या सिडको प्रकल्पाची चौकशी होणार. ठाकरेंच्या माजी आमदाराच्या मागणीनंतर मुख्यमंत्री सचिवालयाचे आदेश. एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचा एक है तो सेफ हेचा नारा. यापुढच्या विधानसभा निवडणुकांमध्येही एकत्रच लढू. दिल्ली जिंकल्यानंतर घटक पक्षांचं अभिनंदन करताना आवाहन. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीच्या लढतीत बांगलादेशच्या टीम इंडियासमोर 229 धावांचं आव्हान. शुभमन गिलचं खणखणीत अर्धशतक. टीम इंडियाची विजयाकडे वाटचाल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.